नमस्कार मंडळी, मी आरती स्वागत करते आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. त्याचं नाव आहे आरविश आणि मम्मा. तर मंडळी, आम्ही तिघही छान तयार झालो आहे. आज आहे संडेची संध्याकाळ आणि मी जस्ट ऑफिसमधून आलेली आहे, तयारी केली. तर मग आपण कुठे चाललोय रे? कुठे चाललो आपण? गार्डन कुठे चाललोय? गार्डनला. तर मंडळी, आम्ही थोडं आरविशसाठी बाहेर चाललो. त्याला घेऊन जरा गार्डनला जाऊन येतो, म्हणजे कसं त्याला पण छान वाटेल आणि खेळतो तो चांगला ना विशाल तिकडे. त्याला आवडतं, लहान मुलं खूप असतात ना, ते लहान मुलांना बघून खूप खेळतो तो. खेळतो त्याला एन्जॉय, म्हणजे कसं त्याचं थोडंसं फ्री होईल त्याला पण, कारण की तो नेहमी घरातच असतो सुट्टीच्या दिवशी. त्याच्यामुळे त्याला वाटलं की आम्ही त्याला बाहेर थोडंसं घेऊन जाऊ, त्याला पण बरं वाटेल आणि त्याला एन्जॉय पण करेल थोडा. गार्डन मध्ये त्याला मजा येते. आता मी 1 तारखेला स्वामी समर्थांच्या मठामध्ये गेलो होतो, तर मग तिकडे त्याला आपण तिकडे झोका वगैरे खेळला होता. तो ती घसरगुंडी असते, त्याला खूप आवडलं होतं. त्याच्या आधी पण मी त्याला 2दा-3दा घेऊन गेले होते, पण म्हटलं चला आज संडे आहे तर मग त्याला घेऊन जाते. घरातले कामं थोडे साईडला ठेवलेत आणि त्याच्यासाठी चाललो आहोत. तर चला तुम्हाला पण दाखवते मी. चला ना मग विशाल. चला जा. हो जायचं ना. हो चला. माझ्या कानात सांगते. काय रे, काय सांगतो बघ. चला मग. तर इकडे मी आणि विशाल बसले. आरविश माती खेळतोय. आरुष माती खेळतोय खाली. आम्ही बसून घेतलो, त्याला बोललो खेळ, तुला जेवढी माती खेळायची तेवढी. त्याला माती खेळायला खूप आवडते. मागच्या वेळेस पण आम्ही आलेलो इकडे, पण त्याला माती खेळू नव्हती दिली, कारण की ते साधनच नव्हतं खेळण्यासाठी. तर त्याच्याकडे आता साधन भेटलंय खेळण्यासाठी. तो आता माती खेळतोय, तुम्ही पाहू शकता. आता बघा, त्याचे फ्रेंड्स पण झालेत ते. जस्ट आम्ही निघतो आहे गार्डनमधून बाहेर आणि आरविश 1 तास खेळला, जवळजवळ खूप खेळला. खूप मातीत नका विचारू, झोका नका विचारू, खूप जास्त खेळला. आणि 9ला हे गार्डन बंद करतात, 9-9:30 पर्यंत. तर मग आता निघालो आम्ही इकडनं आणि बघू, आता मला घरी जाऊन स्वयंपाक करायचा आहे. पण बघू, जर काही प्लॅन चेंज झाला तर तुमच्यासोबत नक्की शेअर करेल. असं आमचा संडेची इव्हिनिंग किंवा नाईट एन्जॉय करायचं काम चालू आहे आता सध्या. तर मंडळी चला मग. इकडे आरविशने खेळणी घेतली आहे. काय घ्यायचं तुला? बॅट बॉल घ्यायचे. हे कितीला? बॅट बॉल घ्यायचं ना. कसं मारायचं रे?
ये नको घे आपण बॅट बॉल खेळू बघूया. हा 40 रुपये. चला आता हेच घेऊन चला बाहेर 40 रुपयामध्ये. चला लवकर घे. चला लवकर चला बाहेर. हे बकेट कसं आहे? ते मातीमध्ये खेळण्यासाठी ते नाही आहे. कितीचा आहे? 100 रुपये. हो घेऊ का? हा काय काय पण याच्यामध्ये? खूप छान वाटतं इकडे आणि खूप गार वारा आहे सुटलेला आहे. खूप थंडी, असं वाटतं पाऊस येणार आहे म्हणून. एवढा वारा आहे. थंडी वाजते ना विशाल? खूप जास्त गार लागते, खूप थंडी लागते. बापरे. आरू काय घेतलं तू? बॅट बॉल. मला असं वाटतं रात्री पाऊस येईल विशाल. पाऊस पडला म्हणून धावायचं. खूप गार वारा आहे. आणि बघा या इकडे गार्डन. मध्ये जायचं डायरेक्ट. हा हे बघा आरविश, विशाल. रिक्षा बघायची आम्हाला. मंडई एवढे गार वारा सुटलाय ना, एवढा गार वारा. इगतपुरीचीच आठवण आली है ना. छान वाटतं. मोकळं वाटतं, खूप मोकळं वाटतं, खूप भारी वाटतं इथे. जबरदस्त. काय घेतलं रे तू? टकलू बॅट बॉल. तर मंडई मी घरी चालले होते स्वयंपाक करायला. विशाल बोलले स्वयंपाक नको करू, बाहेरच जेवण करू आणि जाऊ घरी. उशीर झालेला आहे खूप, म्हणून मग माझं आवडतं चायनीज खाण्यासाठी आलो आहोत. इथे चायनीज खूप छान भेटतं, त्यासाठी आम्ही ते चायनीज खायला आलो. खूप गर्दी असते इकडे आणि आज तर रविवार आहे, तर अजूनच खूप गर्दी. तुम्ही पाहू शकता मागे. इथं ऑर्डर दिली आम्ही आता सध्या चिकन ट्रिपल राईस. तर तुम्हाला आल्यावर तुम्हाला दाखवतो. ठीक आहे, मला तेवढंच बरं आहे, स्वयंपाक बनवावा लागणार नाही. आणि रोजच मी करत असते, धावपळ करत असते. तुम्ही तर प्रत्येक व्हिडिओमध्ये बघतात. आणि मग कसं टाईम भेटल्यावरती जरा बरं वाटतं. ठीक आहे, चला आता बघ. स्पेशालने तसंच तुम्हाला सांगितलंच काय ऑर्डर दिलेली आहे, दाखवते तुम्हाला. पण टाइमपास आम्हाला खूप आवडतो. थोडं आरविश पण खातोय बघा. शेजवान चटणी खातोय आणि त्याला तिखट पण नाही लागत आहे. हे तुला तिखट नाही लागत? मला खूप आवडते फ्राईड नूडल्स. मला तिखट लागतं पण आरविशला तिखट लागत नाही. विशाल त्याला सवय आहे, त्याला खूप आवडते. शेजवान चटणी खातो आणि ती तिखट आहे तरी पण तो खातोय. आवडतं काही असेल त्याला, कारण मला खूप तिखट आवडायचं लहानपणी. मी खूप तिखट खायचे. सेम आरविश पण तसंच तिखट खातो. इकडे ऑर्डर आलेली आहे ट्रिपल राईसची. चिकन ट्रिपल राईस. हे बघा. मला खूप जास्त थंडी वाजते. मला समजत नाही का, पण मला खरंच खूप थंडी वाजते. अक्षरशः मला बोलायला पण नव्हते एवढे मला थंडी वाजते. हो, मला खूप थंडी वाजते विशाल. हवा चालू आहे ना, त्याच्यामुळे थंडी वाजते. आणि तुला काय माहिती, तुला अंगात ताप वगैरे का, त्याच्यामुळे तर थंडी वाजते. ताप नाही मला, एसी मध्ये असेल ना, त्याच्यामुळे तुला मला थंडी वाजते. खूप थंडी वाजते. खूप मला अक्षरशः बोलायला पण नाही होते एवढं मला गारठा लागतो अक्षरशः. चला घरी लवकर आता. चला इकडे बघा,
अरे हाय कर. पण का असं वरती बसायचंय तुला? बघा आरविश आणि विशाल. त्याला वरती बसायचंय, कधी मागं गाडी येते. आरविश इकडे बघ. बाय. आले आले चल तू. तर मंडळी आम्ही जस्ट घरी आलो आहोत, तुम्ही पाहिलं. आणि मला खूप जास्त थंडी वाजली आहे. घरी आले तरी पण थोडीफार थंडी वाजते, समजत नाही का, पण ताप वगैरे मला असं काही नाही आहे. फक्त मला खूप जास्त थंडी वाजली होती अचानकच. तिथे थंड वातावरण पण होतं त्यासाठी. आणि आरविशनी तुम्ही पाहिलं बॅट घेतली आहे, बॉल घेतली आहे, खेळतोय तो. आणि पाणी आलं आहे, घरातलं थोडंफार आवरायचं आहे, मी लगेच आराम करेन. आणि मला उद्या सकाळी परत ऑफिसला लवकर जायचं आहे. तर आणि अजून म्हणाल तर मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या फॅमिलीसोबत जो टाईम स्पेंड केला, आमच्या कुटुंबासोबत आम्ही सुखाचे क्षण जे अनुभवलेले आहेत ते तुमच्यासोबत शेअर केले. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका.